नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी पुरी भाजी. तर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण बघूया. त्याचबरोबर स्वयंपाकघरला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपल्याला लागणारं साहित्य आहे 2 बारीक चिरलेले कांदे, मोठे चिरलेत तरी चालेल, 1 टोमॅटो चिरून घेतला आहे, 2.5 बटाटे किंवा 2 मोठे बटाटे उकडवून घ्या आणि अशा मोठ्या फोडी करून घ्या, कढीपत्ता लागणारे, आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर मी मीठ घेतलेलं आहे आणि जिरेपूड घेतलेले. जिरेपूड वेगळी वरतून टाकायचे म्हणून मी बाजूला ठेवलेली आहे. आणि आपले जे नॉर्मल साठवणीचे पदार्थ असतात ते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता पुरीसाठी मैदा पण वापरता येईल, पण मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन, थोडीशी साखर घेतलेली अगदी 1 चमचा आणि चवीनुसार मीठ. तुम्हाला जर का मैद्याची करायची असेल तर तुम्ही बेसन आणि रवा नाही टाकला तरी चालेल. आता आपण हे जे कणकेचं पीठ घेतलेलं आहे ते ह्यामध्ये घ्यायचं आहे. मी दरवेळी मैदा थोडा अवॉइड करायचा प्रयत्न करते, त्यामुळे मी इथे कणिक वापरलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे 2 चमचे. ठीक आहे. आपण यामध्ये बेसन टाकलं आहे, रवा टाकलेला आहे. हे सगळे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मोहन टाकायच्या आधीच. आणि त्यामध्ये आपल्याला साखर आता आपण ॲड करून घेतली. साखर टाकल्यावर आपण काय करायचं, एक थोडं पळीमध्ये तेल मी जे 2 चमचे गरम करायला ठेवलेलं ते यामध्ये टाकलं आहे. थोडं टाईम सेटल होऊन द्यायचं, एकदम थंड होऊन द्यायचं नाही, आणि त्याला असं सगळ्या त्या मिश्रणाला मिक्स करायला घ्यायचं. हे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. तर हे जे गरम तेल होतं ते आपण व्यवस्थित आपलं जे कणिकाचे जे मिश्रण आपण केलेलं होतं रवा आणि बेसन घालून ते मिक्स करून झालेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि अशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. चपातीला आपण मळतो ना तेवढी पातळ पण आपल्याला भरायची नाही आहे किंवा एकदम पण घट्ट करू नका. पण थोडा वेळ जर का तुम्ही भाजी बनवायला देणार असाल तर काय होतं ना, कणिक थोडीशी पातळ होण्याची भीती असते. आता तुम्ही बघू शकता की मी बऱ्यापैकी अशी घट्ट मळलेली आहे. आणि एकदम पण घट्ट मळू नका, नाही तर मग ती पुरी फुगत नाही. ओके. तर आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे, असंच ओपन ठेवू नका. ओके. तर आता मी इथे एक कढई घेतलेली आहे. आपण आधी भाजी बनवायला घेऊया. कढईमध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होईपर्यंत थांबायचं. लक्षात घ्या, राई टाकल्या तडतडली पाहिजे, जशी इथे तडतडलेली तुम्हाला दिसते आहे. ओके. तर ह्यामध्ये मी राई टाकली आहे, जिरं टाकलं आहे, थोडंसं हिंग टाकलं आहे. हिंग मी थोडं जास्तच वापरते जेवणामध्ये. तुम्हाला जर का नसेल फ्लेवर आवडत तर तुम्ही कमी केलं तरी चालेल. यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्तासुद्धा छान तडतडला पाहिजे. यानंतर आपण टाकायचा आहे जो आपण कांदा चिरून घेतलेला तो. जर का तुम्हाला कांदा असा मध्यम आकाराचा कापायचा असेल तरी चालेल, पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बारीक कापला तरी चालेल, पण ह्याच्याहून मोठा कापू नका. यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. आलं लसणाची पेस्ट थोडी जास्त टाका, म्हणजे 1-1.5 चमचा तरी ॲटलिस्ट. आता हे आपण छानपैकी परतून घेऊया. आता कांदा व्यवस्थित परतला जातो आहे आणि कांद्यासोबत मी आलं लसूण पेस्ट टाकली कारण मग ती खूप जास्त लवकर शिजते आणि मला ही अशीच टाकायला आवडते. तुम्ही जर का आधी टाकायची असेल तर फोडणीची जी क्रिया आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही पुढे मागे करू शकता. तर कांदा आपला एकदम पण गळलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता असा गुलाबी पडलेला आहे कांदा आणि मी कॉन्स्टंट ह्याला परतलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये टाकायचा आहे आपला जो टोमॅटो कापलेला होता तो पण मी अशा मध्यम आकाराच्याच फोडी करून घेतलेल्या आहेत. तर हा सुद्धा आपण टोमॅटोसुद्धा बऱ्यापैकी परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता की कांदा आणि टोमॅटो हे एकजीव झालेला नाही आहे. तर आपण काय करायचं आहे, ह्याच्यावरती ना 1-2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. ओके. आता थोड्या वेळाने आपण झाकण उघडून बघू. तुम्ही बघू शकता असं तेल सुटलेलं आहे कांद्याला आणि टोमॅटोला आणि तो असं एकसंध दिसतो आहे. ओके. सो आपल्याला हे असं एकसारखं करायचं आहे आणि त्यामध्ये जे आपण बेडगी मसाला, हळद आणि आपला जो घरगुती साठवणीचा मसाला असेल तो टाकला तरी चालेल. बेडगी मसाला ऑप्शनल आहे, पण त्याने ना रंग छान येतो आपल्या रश्श्याला. आणि मी सोबत काय केलं आहे, बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता हे जे बटाटे आहेत ना हे असे कुस्करून आपल्याला या मसाल्यावाल्या ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत मिश्रणामध्ये. तुम्ही बघू शकता एकदम मी असे कुस्करून टाकलेले आहेत. त्याच्या फोडी केल्या ना, आपण बघतो ना हॉटेलमध्ये अशा फोडी करून टाकलेल्या नसतात, त्यांनीसुद्धा असं मस्त कुस्करून त्या बटाटे त्या भाजीमध्ये टाकलेले असतात. आपण ह्याला छानपैकी कोट करून घ्यायचं आहे. मसाला कोट झाला बटाट्यांना की 1-2 मिनटाची वाफ घ्यायची
तुम्हाला जर का वाटत असेल तर तुमची कढई पातळ आहे, जाड तळाची नाही आहे, तर तुम्ही काय करायचं, या झाकणावरती थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे खाली लागत नाही. ओके, तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित ह्याला दणदणीत वाफ बसलेली आहे आणि मसाला असा छानपैकी कोट झालेला आहे. आता टोमॅटो वेगळा, कांदा वेगळा असं दिसत नाही आहे. तर हे जे गरम पाणी आपण करायला ठेवलं आहे ना, गरम पाणीच या भाजीमध्ये टाकायचं, नाही तर भाजी बेचव होते. मी अजून पण मीठ ॲड केलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता मी गरम पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता पाणी टाकल्यावर तुम्ही बघू शकता एकदम ही भाजी पाणी पाणी झालेली आहे. तर घाबरू नका, ही हळूहळू घट्ट होते. तर आपण ह्याला असं गरम पाणी ॲड करून ठेवलेलं आहे. आता काय करायचं आहे, या भाजीला अशीच उकळी आणून द्यायची आहे 1-3-4 मिनटं तरी. तर ह्याच्यामध्ये आपण तोपर्यंत टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. आता मीठ टाकल्यावरती ना यामध्ये एक स्टर द्या, म्हणजे एकदा ही भाजी हलवून घ्या. आणि इथे मी ही स्टेप दाखवली नाही, जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जर का तुम्हाला वाटलं की तुमची भाजी थोडी अजून थोडं पाणी पाणी वाटतं, तर जे बटाटे असतात ना ते थोडे 2-3 असे कुस्करलेत भाजीमध्ये तरी चालेल. आणि वरतून जिरेपूड टाकून घ्या. जिरेपूड टाकल्यावर तुमची भाजी बघा, मी इथे बटाटे असे कुस्करते आहे त्या भाजीतले. आणि वरतून एक जिरेपूड, 1 ते 1.5 चमचा जिरेपूड टाका, चव पण छान येते आणि त्या भाजीला दाटसरपणा येतो. आता आपण एक 2 ते 3 मिनटं या भाजीला वाफ देऊया. आता बघूया, तुम्ही बघू शकता हलकी हलकी उकळी यायला लागलेली आहे भाजीला. आता उकळी येते आपल्या भाजीला, तर आपण ही कोथिंबीर जी आहे ही टाकून घ्या. कोथिंबीर खूप आधी टाकू नका, नाही तर मग काय होतं ना, कोथिंबीरीचा रंग थोडा बिघडतो, म्हणजे ती अशी डार्क ग्रीन होते, मग ती दिसायला अशी फ्रेश नाही दिसत. ओके, तर आपली भाजी रेडी आहे. आता आपण पुरी करून घेऊया. जिरेपूड टाकलीत ना की भाजीला आपसूक व्यवस्थित दाटसरपणा येतो. आता मी जवळजवळ एका मोठ्या पेढ्या एवढे पुरी लाटून घेते. तुम्ही बघू शकता, पुरी खूप जाड लाटा, एकदम पण पातळ लाटू नका. कणकेचा गोळा टाकायचा आहे आणि तो असा पटकन 1 सेकंदात वर आला पाहिजे. तुम्ही बघू शकता आता पुरी आपली तेलात जाते. माझी आई ना नेहमी सांगते, पुरी तेलात गेल्यावर असे तिचे लाड करायचे. मग बघा ती कशी लाडात येते आणि स्वतःहून पलटी मारते. ओके, सो तुमचीसुद्धा पुरी अशीच पलटी मारायची असेल तर मी दिलेल्या टिप्स नक्की लक्षात ठेवा. आणि पुरी एकदम पण पातळ लाटू नका आणि एकदम पण जाड लाटू नका. तुमची पुरी एकदम व्यवस्थित अशीच फुगणार. आणि बेसन आपण यासाठीच टाकलेलं की ती जी पुरी आहे ना ती तशीच्या तशी राहते जोपर्यंत तुम्ही त्याला स्वतःहून फोडत नाही. तर आपली पुरी भाजी तयार आहे. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची पुरी भाजी कशी झाली आणि तुमच्या घरातल्यांना आवडली का.